हसण्याच्या जंगलात लाफ्टरचा झगमगाट करण्यासाठी येतोय हास्य जुगनू अर्थात तुम्हा सगळ्यांचा लाडका लोचन मजनू। त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सदाबहार अशा हास्य त्रिकुटाचं अर्थात हास्य महारथी समीर चौगुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांचं। मनो मनो अरे आपली ही मास्क घालायची आयडिया यशस्वी ठरली। मनो बाहेर एवढी गर्दी होती, एवढ्या गर्दीतून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो, कोणीही ओळखलं नाही। हो ना हो ना हो ना मनो माफ कर माफ कर माफ कर बापरे बाप। आता तो गोचीड नतद्रष्ट लोचन मजनू तो कुठेतरी भलतीकडे शोधत बसला असेल आपल्याला। असंच पाहिजे त्याला, असंच पाहिजे। एक गंमत झाली बरं आता येता येता एका माणसाने मला अजय समजून स्वाक्षरी मागितली। अय्या मला कळत मी खरंच एवढा अजय सारखा दिसतोय का मग मी? एवढा एवढा भांबावून गेलो मी शेवटी त्याला मनोमिलन सैराट अशी सही देऊन टाकली। गडबड झाली माझी। अरे हे तर काहीच नाही। काय काय मगाशी मी येत होते ना तर एक जण मला माझा हात पकडला आणि माझ्या मागेच लागला रे। काय म्हणाला? अतुल दादा बाईक वर लडाखला जायचंय सोलो ट्रिप। मी तुला सांगतो अरे खाल मी साडी नेसली हे तरी बघा म्हणावं। काय बोलणार आता लोकांना, पण काय माहितीये का या चेहऱ्यावरून ना नजर हटत नाही लोकांची म्हणून। हो ना असं झालंय। अय्या मनो अंकुश चौधरी। उंचीवरून अंकुश चौधरी कमी चाचा चौधरी जास्त वाटत। आपल्यासारखाच लपत लपत आलेला कोणतरी असणार आहे। बहुतेक विचार। नमस्कार, आपण कोण? मी अंकुश चौधरी। अच्छा, आपण? आम्ही अजय अतुल। अरे वा नमस्कार। आणि या आम्ही दोघे। अच्छा दोघे अजय अतुल। नमस्कार। तुम्ही नक्की अंकुश चौधरी? हो अंकुश चौधरी। हे बघा हो ही गुरु पिक्चर मधली पोज आहे ना। मी पाहिला होता गुरु पिक्चर वर का। पण काय झालं होतं माहितीये का तेव्हा गुरु पिक्चर ज्या थिएटरला लागला होता ना सगळी गर्दी त्याच्या बाजूच्या थिएटर मध्ये गेली होती। हो नाही त्याचं काय झालं, माझं कटआउट बाहेर लावलं होतं ना असं, तर लोकांना वाटलं थिएटर तिकडे आहे। हे लोक आले अच्छा उधर आहे क्या असं म्हणून तिकडे निघून गेले, असं झालं त्यांचं जरा। नाही पण आपण आत्ता इथे कसे म्हणजे? मी अंकुश चौधरी यांचा फॅन आहे आणि ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करायला आलेलो आहे। बरं वा छान। नमस्कार। कार्यक्रम अवीट ओ हा आवाज मला थोडा ओळखीचा वाटतोय ग। तू आता उगा शंका घेत बसू नकोस, आपण इथे आलो। ऐका, हा बोला। तुम्ही जरा मास्क काढता का? हा आधी तुम्ही आलात, आधी तुम्ही काढता का? नाही अरे मनो मी मास्क काढणार नाहीये। कार्यक्रम सुरू व्हायच्या 5 सेकंद आधी मी मास्क काढेन, मला मास्क काढायला सांगू नका। ठीक आहे मग आपण एकत्र काढूया, काही टेन्शन नाहीये। हा चालेल। आता त्याचा आवाज मला ओळखीचा वाटतोय। मनो तू उगाच शंका घेत बसू नकोस आता। नाही पॉझिटिव्ह राहा ना। मी पॉझिटिव्हच आहे। हे बघ आपला कार्यक्रम आहे ना 5वा प्रयोग आता होणार म्हणजे होणार। काय झालं? हा तोच आहे ग। हा तोच आहे कसा पाणी करतोस रे का असं करतोस? किती निष्ठुर वागतोस तू. हो ना हा परत आलाय माझ्या शांत इकडे बस वरती मला नाही रे मी तुला मनो
कसं वागतोयस तू इथे बस बरं. तुला वर येऊन बघीन मी. पाणी त्यांना मी द्यायचं देते असेल. मी तुम्ही नका बोलू नका थांबा जरा. हे घे पाणी घे. गोळी घे हवं तर मी तुला मला गोळी घाल हवं तर मला या त्रासात म्हणू असं नाही बोलू रे. त्रासात सहन होत असं नाही बोलू. आपले भोग येते भोगावेच लागतील की नाही आपल्याला. हा कार्यक्रमाचा पूर्ण ऍडव्हान्स आपल्याला मिळाला होता तो आपण खर्च केला की नाही. ठीक. गप गप तू पाणी घे मी बोलते त्याच्यात. खूप वेळ होतोय जरा थांबा पटापट. जरा हा थांब ऐका. का असं करता लोचनजी. आम्ही मास्क लावून आलो तरी सुद्धा तुम्ही आम्हाला कसं ओळखलं तो. मास्क विकणारा मीच होतो. मी ऍक्च्युली मास्क विकताना विराज जगताचा मास्क घातला होता. ऐका असं झालं. ऐका मी हात जोडते हवं तर पदर अहो पसर. नाही नाही असं नाही करायचं. अहो, माझे देव आहेत हे असं- हे पाय नमस्कार देव आहेत माझे हे. असं कसं करेन मी. शांत ऐका हा. लोचनजी ऐका हो. 500 वा प्रयोग आज तरी होऊ द्या. हो होणार टेन्शन घेऊ नका. हा हो, हो. गेलं 1.5 वर्ष आमचं घोडं गंगेत नाहलं नाही हो. आता सर्दी होईपर्यंत नाहणार ते. टेन्शन घेऊ नका. बरं हे सगळं होणार. टेन्शन घेऊ नका. बघा तुम्ही व्यवस्थित करायचा कार्यक्रम. उत्तम. तू काळजी करू नकोस. शांत राहा. प्रेक्षक आहेत सगळे. सुरू करूया ना. आमिरजी कर्टन प्लीज. नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजे सत्यजित सत्तोदार रसिको. सत्यजित सत्यशील सरपोतदार. रसिको हो गेली 12 वर्ष मी सूत्रसंचलनाच्या नावाखाली सूत्रसंचालनच करतोय. रसिको रसिको तुम्हाला वाटलं असेल का हा एवढा तरुण तगडा उघडा उंदा उंदा तरुण तगडा उंदा उंदा उंदा. काय? रसिको तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा एवढा तरुण तगडा उमदा कलाकार समोर बसलेला आहे. हा इतका देखणा दिसतो पण हा याचं बोलण्याचं असं कसं झालं हे नक्कीच तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. रसिको त्यामागे एक फार मोठी घटना आहे. रसिको लहानपणी माझे बाबा नेहमी मला सांगायचे शहाण्या माणसाने उंटाचा मुका घेऊ नये. पण अंगभूत आगाऊपणामुळे लहानपणी एकदा मी राजस्थानला गेलेलो असताना मला बसलेला उंटा दिसला. माझ्या हाईटचा होता रसिको बसलेला उंट. मी गेलो आणि उंटाचा मुका घेतला पण उंटाने उलटा फिरून माझाच मुका घेतला. आणि रसिको तो उंट फ्रान्सचा होता. फ्रेंच उंट होता. जवळजवळ 22 मिनिटांनी त्याने मला सोडलं. त्यांनी माझे ओठ सोडले पण माझी 30% जीप खाऊन घेतली. रसिको तेव्हापासून रसिको मी हे असं बोलतो. रसिको हा प्रॉब्लेम घडला माझ्या बाबतीत. गबरे गप काय वाटेल ते सांगशील. कोणी विचारलं तुला तू असं का बोलतोस विचारलं कोणी. आणि काय दशकातलं एवढं मोठं कारण आहे एवढी मोठी घटना आहे की काय शेअर मार्केट पडेल एवढं घडलंय. नाही तसं नाही. नाही मग बोल प्रश्न येतात लोकांना. कार्यक्रम सुरू कर चल मला नको सांग तर रसिको आजचा कार्यक्रम हबकला गीतांचा महिपाल वाच ना काय लिहिलंय वाच वाच मधुमा हा? नाही ना वाच ना वाचून बोल ना. रसिको आजचा कार्यक्रम शांत हो, प्रेक्षक. बहरला गीतांचा मधुमास. अभिवादन गीतकारांना. रसिको आज लाखोच्या संख्येने समोर तुम्ही बसलेला कोणाशी बाप माझ्या कोण आहेत रसिक आहेत समोर तिकडे आहेत ना. रसिको आज लाखोंच्या संख्येने तुम्ही बसलेले आहात आणि कार्यक्रम आहे बहरला गीतांचा मधुमास. मधुमास अभिवादन गीतकारांना. रसिको हो मूर्ख कुठला. कधी आयुष्यात कधी देवाकडे अशी प्रार्थना नाही केलीस का रे की देवा मला अक्कल दे असं नाही बोललास कधी. एकदा मी बोललो होतो पण फंबल पडलो आणि टक्कल बोललो. मारू नकोस, प्रेक्षक. कार्यक्रम सुरू कर पटकन. हो रसिको टक्कल पडलास. रसिको आज आपल्या मैफिलीला फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. अजयजी अतुलजी आलेले आहेत. नमस्कार अजयजी अतुलजी. अजय अतुल यांचे गुरु ठाकूर दिसत नाही आहेत. आहो असं नाही आहो
अजय अतुल यांचे गुरु ठाकूर असं नाहीये. मग? अजय अतुल वेगळे, गुरु ठाकूर वेगळे असं आहे ना. अच्छा हो का? मला वाटलं अजय अतुल गुरु ठाकूर असं एकत्र दिसतं म्हणजे त्यांचे गुरु ठाकूर कोणतरी असावेत. पुढे बोल. अहो अजय अतुल संगीत हा. देतात, ठाकूर गीत लिहितात. अच्छा ठाकूर गीत लिहितात. मग ते स्वतः लिहितात का त्यांनी कोणी रामलाल ठेवलाय? इसकी तो अरे तुला ठाकूर करू का रे? हा? सर रसिको आपण पुढे वळूया कार्यक्रमात. रसिको जसे समोर फार मोठे मोठे पाहुणे आलेले आहेत. अंकुश चौगदी नमस्कार. अंकुशजी नमस्कार. केदारजी, बेलाजी नमस्कार. नमस्कार. सनाजी नमस्कार. मोठमोठे पाहुणे इकडे आलेले आहेत. तसेच आज रंगमंचावर सुद्धा फार मोठे इथे कलाकार बसलेले आहेत. माझ्या ऑपिंगोच्या अंतरावर बसलेले आहेत. माझ्या ऑपिंगोच्या अंतरावर बसलेले आहेत. लॅमिनेशन करून दे रे. एक आपरे मनोमिलन स्वरछेडे असं नाव आहे रे माझं. लॅमिनेशन करून काही मनाला येईल ते बोलतो का? नाही तर काय? मुद्दाम करतो हा माणूस. काही बोलाल का? तुमचं नाव लोचन मजनू आहे ना. तुम्हाला घोचन सुजनू म्हटलं तर चालेल का? घुसला ग बाई घुसला, हिचा विनोद आत घुसला. रसिको माझ्या बाजूला बसलेले आहेत मिलन साबुळे. अरे नाही जमत आहे तुला, नको घेऊस नाव. मिलन हे बाजूला बसलेत असं म्हण. हा बसलाय नाही, मला नावाचा जरा घोळ आहे तुमच्या. गप्पा बस. मनोमिलनचं मिलन साबुळे झालं. रसिको माझ्या बाजूला बसलेले आहेत मनोमिलन. रसिको यांच्याबद्दल काय बोलणार? रसिको फार थोर कलाकार आहेत ते. नवा व्यापारच्या जेलमध्येही मावेल अशी किरकोळ शरीरयष्टी. स्मशानात सुद्धा हक्काने लाफ्टर मिळवतील असा कॉमेडी चेहरा. ही कुठली पद्धत आहे रे ओळख करून द्यायची? जसे ओळख करून ही देतो. नाही रे पद्धत. ओळख अशी नसते ओळख करून द्यायची कोणाची. थोडस वेगळं ओळख आहे म्हणून. काय वेगळी ओळख आहे यात? टिपिकल कार्यक्रम. गप्पा बस तू. अपमान करतोस तू इथे बसलेल्या कलाकारांचा. ही ओळख आहे तुझी. माझ्या मनात सुद्धा नाही. माझ्या मनात सुद्धा नका नाही. ओळख माझा देव आहे ते. हो हो मान्य आहे. पुढे कार्यक्रम सुरू करा. तुमची अजून ओळख करून द्या. नका ओळख करून देऊ. कोणी नाही ओळखलं तरी चालेल. कार्यक्रम सुरू कर. कला सादर. रसिको अवान्तर बोल के हो गया है रसिको. मूल मुद्दे को आते हैं रसिको. क्या है संगीत रसिको? मधु क्या है रसिको संगीत? संगीत सूच है रसिको. व्हॉट इज म्युझिक रसिको? क्या है संगीत रसिको? असं म्हणतात जुळ. रसिको संगीत क्या है? कोई मुझे बता सकता है कि संगीत क्या है? क्या है मधुमेह? मधुमास क्या है रसिको? क्या है मधुमास? क्या है गीतकार? गीतकार क्या है रसिको? ये गीतकार है रसिको? ये सिर्फ कार है रसिको. राम राम प्रश्न एक उड़ता है रसिको, गीतकार क्या है? गीतकार जैसे हिंदी में कहते हैं गीतकार. रसिको जिसे इंग्लिश में कहते हैं ग्लिसरीन. ग्लिसरीन. लिरिसिस्ट रसिको. राउंड राउंड प्रश्न एक ही उड़ता है रसिको, क्या है गीतकार रसिको? क्या है गीतकार रसिको? कोई मेरे जवळ आके मेरे मांडू को बैठ को मेरे कान में सांगोगे? अरे गप रे गप. तेच कशाला तुझ्या मांडीवर येऊन सांगायचं कोणीतरी तुला? मूर्ख कुठला? मनोथाम. मनोथाम काय मनोथाम? आता एक शब्द जरी बोललास ना जीव घेऊन टाकीन मी तुझा. नको काय करूस. काही हालचाल करू नकोस. काही हावभाव करू नकोस. गप्पा बस. मास्क घालून बसतो वाटल्यास. असलास तर आता मी बोलणार आहे. तू काहीही बोलायचं नाहीयेस. रसिका हो, या आधी तुम्ही विविध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकली होती तुडवेन. पण आज आपण वेगवेगळ्या गीतकारांनी शब्दबद्ध केलेली गाणी ऐकणार आहोत. तर रसिका हो, शब्द हे गाण्यांचा कणा असतात. म्हणजे काही
काही साधे साधे शब्द सुद्धा गाण्यांमध्ये एवढं सौंदर्य भरतात की आपल्याला ते कळतही नाहीत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जितेंद्र जोशी यांनी गीतबद्ध केलेलं जत्रा पिक्चरमधलं गाणं अ अ अ अ अ अ अ अ माफ करा रसिको, माफ करा. तर अ अ अ अ अ हे शब्द ऐकल्यावर हा माणूस सोडून सगळ्यांच्या मनात गाणं आलं होतं की कोंबडी पळाली. वाह. तर हे त्या अ ची ताकद आहे. हा, तर ही त्या अ ची ताकद आहे आणि शब्द अशा रीतीने महत्वाचे असतात गाण्यासाठी. छोटे छोटे शब्द, साधे साधे शब्द. मला त्याच्यावर एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आता म्हणालात की शब्द असतात ते गाण्यांचा कणा असतो. अतिशय सुंदर वाक्य. पण मला मनात एक गाणं आहे, त्यातल्या शब्दांचा अर्थ मला कळलेला नाहीये. मैं लडकी प प प, तू लड़का प प प, हम दोनों मिले प प प, आगे जाके हो गए प प. हे प प प म्हणजे काय? दुसरं गाणं हे चिकी चिकी बुम बुम बुम, हे चिकी 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 बुम 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 म्हणजे काय? चिक्कू उघडली, अरे बॉम्ब फुटला. गप्रे, गप. मूर्ख माणसा, बावळट बिंडो, शतम मूर्ख माणूस आहेस तू. मला एवढंच म्हणायचं तुला आहे. काही म्हणायचं नाहीये. अरे ह्या शब्दांनी गाण्याचं सौंदर्य वाढतंय, गाण्याला एक मजा येते, गाण्यामध्ये गंमत येते. पण तुम्ही कळलं का? म्हणालात की शब्द हा कणा आहे, तर हे ह्या शब्द- प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बसलेलो नाहीये. तू निघ, जा निघ. हा, ह्याच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी इथे थांबलोय. नाही तू गाणं. मूर्खासारखे काहीतरी प्रश्न विचारतो. माझं डमडम डिगा डिगा, मौसम बिगा बिगा. गाणं मजा येते ना डमडम डिगा डिगानी. कळलं का? हो, बरोबर हा, आहे. बरोबर आहे. नाही गप्पा बस तू. पण प प हे कणा नाही, मग कुठला अवयव आहे? तुझा हे मला नका ना बोलू. गाण्याचा अवयव कुठला आहे? प प प. अरे हा प प प असं आपण म्हणू शकतो का बघून? हे मला फक्त क्लिअर कर. माझे एक प्रेक्षक म्हणून जर काही सामान्य प्रश्न असतील विचारायचे नाहीत का ते? मी मला गप्प बस. बोलत नको माझ्याकडे हात करू, मारेन शालीने. तुम्ही चिडू नका. तुम्ही देव आहात माझे. तुम्ही असं देवात काय चिडताय सांगतोय मला? गाणं सुरू कर मी गाणं ना सुरू मग. करणार आहे. मी गाणं हा. सुरू करणार आहे. माफ लक्षच करा. देऊ नकोस. तर आता आपण गाण्याला सुरुवात करणार आहोत. असं मी गाणं घेणार आहे जे गाणं चित्रपटाच्या यशासाठी खूप कारणीभूत होतं. तर ते गाणं आहे मजरू सुलतानपुरी यांनी शब्दबद्ध केलेलं, SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं चलती का नाम गाडी चित्रपटातलं गाणं, एक लडकी भीगी भागी सी. अरे गाणं सुरू आहे ना रे अरे, माझं. तुझं म्युझिक संपेपर्यंत अरे चांगलं चालू आहे ना गाणं. होऊन कशाला जाईल. मध्ये मध्ये करायचंय तुला? होऊन जाईल, होऊन जाईल. रसिका, एक छोटासा नका. किस्सा. वा 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 वरून एक छोटासा किस्सा मला आठवला रसिका. नाही यार. ए छोटे छोटे किस्से असतात ते आपल्या सारख्यांना जीवनाचं सार सांगून जातात रसिको. एकदा शाहीर लुधियानी आणि शाहीर साबळे ए, गप्पे. ए, चल निघ, चल निघ आता निघ. निघ खुड इकडनं. चालता हो इकडनं. काय संबंध? काय चुकलं माझं? काय संबंध? काय चुकलं माझं? शाहीर लुधियानवी आहेत ना अरे ते? कोण? शाहीर लुधियानवी नाहीयेत ते. अरे लुधियाना ते शाहीर आहेत ते बाबा. गप्रे, लुधियानाचे शाहीर म्हणून शाहीर लुधियानवी हे लॉजिक लावतोयस तू. शाहीर लुधियानवी असं आहे ते. शाहीर साबळे आणि काय म्हणा काय. बरं हरकत नाही, आपल्याला हरकत नाही. आपल्याकडे किस्से खूप आहेत नका आणि ना बोलू. जे आर्टिस्ट अवेलेबल असतात त्याप्रमाणे ए, आपण किस्से किस्सा नाही, सांग, चल. आहे, दुसरा किस्सा आहे रसिको. बघ. शकील बदायुनी एकदा त्यांच्या घरात बसले होते. काटा आला अंगावर असे. अतिशय सुंदर किस्सा आहे. छोटे छोटे किस्से मला काहीतरी वेगळंच काहीतरी जीवनाचा सार देऊन जातात. विलक्षण असं काहीतरी देऊन जातात. रसिको, शकील बदायुनी एकदा त्यांच्या हॉलमध्ये बसले होते. दाराची बेल वाजली रसिको. टिंग टॉंग. बघा रसिको, गंमत बघा. दाराची बेल वाजली टिंग टॉंग. त्यांनी आपल्या नोकराला म्हटलं, हुमायून बेटा देखो कौन है. रसिको, हुमायूनने दरवाजा उघडला. रसिको, नीट लक्षात घ्या, हे मोठी मोठी माणसं आपल्याला काही विलक्षण देऊन जातात आयुष्यात. त्यांनी दरवाजा उघडला रसिको. समोर केदार शिंदे. केदार शिंदे. केदार शिंदेने विचारलं, भरत जाधव. ते म्हणाले ऊपर का फ्लोर. ओके सॉरी. निघून गेले. हे असे मोठे मोठे किस्से असतात रसिको, आपल्याला जीवनाचं सार सांगून जातात रसिको. काय अरे काय हे काय किस्सा आहे आम्हाला का? केदार शिंदेना माहित नाही भरत जाधव कुठे राहतात? हा? की जर शिफ्ट झाले असतील भरत जाधव तर केदार शिंदे त्यांच्याबरोबर टेम्पो मध्ये असतील. एवढे घट्ट मित्र आहेत ते, त्यांना माहित नाहीये. आणि काय यात डोमलाचं सार आहे? काहीतरी आपलं मला सांगतो जीवनाचं सार आहे. काय सार आहे? भरत जाधव नाही नाही ऊपर येते. ओके ओके, ह्यात काय सार आहे? ए मला नाही गायचं काय आता. अरे अरे हा त्रास देतो मला. हा असं कार्यक्रम काय संपला, मी जाहीर करू. नाही, तू नाही. गाणार आहेस? अरे ठीक आहे ठीक आहे, मी गाते. तू लांब राहा, त्यांच्यापासून लांब लांब राहा. राहते. इथे बस बरं. हो.
आणि आता बोलू नका. माफ करा रसिका हो, आता जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. मीही कर ना, जोड. तर रसिका हो, आता नवीन चित्रपट येतो आहे महाराष्ट्र शाहीर. हा चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे, पण त्याच्या आधीच यातलं एक गाणं आहे ते इतकं फेमस झालेलं आहे रसिका हो, ते आता मी आपल्यासमोर सादर करते. वा 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 बहरला हा मधुमास नभा. वा. का करताय? का करतोय तू हे? गाणं सुरू असताना कशाला हे करायचं तुला? हे असंच पाहिजे तुला. ते असं अशी स्टेप करायला गेलं मला जोरात मूर्ख कुठला, चल तिकडे. माफ करा रसिका हो, नका. गाणं घे, तू शांत हो, मला माहितीये तू शांत हो. पहिली स्टेप बरोबर, दुसऱ्याला नका ना करू हे. तू शांत हो, आपला आवाज आहे. बस तू वेगळं गाणं घे, तू वेगळं गाणं. यांच्यामुळे अजून आवाज खराब होईल. हो मला कल्पना आहे, मला तू शांत हो. परत केलं तर बघा, मी दुसरा अनुवटी पण. प्रश्न तर हे तर मी कधीच नाही करणार. गप्पा बसा मग, शांत बस. तुझ्या बापाला जाऊन सांगितलं. अवीट काय होत आहे? मी बोलतो ना त्याच्याशी, शांत बस. एवढं चिडायला काय झालं? अरे एवढं चिडायला काय झालं म्हणजे? कशाला हे कशाला करायचंय तुम्हाला? काय स्टेप आहे ही? हा काय जमते? अरे अविनाश नारकरांनी शिकवली मला ही. अरे अविनाश नारकरांनी नका करू हे. मिळतील ते कलाकार घ्या, हा सगळे कलाकार वापरा. अवीट तू गा, तू नको ह्याच्या नादी लागू. गाण्याची मजा घालवून टाक. तू गोळी घे. तुझी गोळी आहे ना. तू घे, तू गाणं घे. रसिका हो, माफ करा. मी दुसरं पुष्प आपल्यासमोर सादर करते. कार्यक्रम सुरू झाल्यापासून गीतकारांनी लिहून ठेवलेले शब्द आणि त्याचं महत्त्व आपण ऐकतोच आहोत. असंच एक गीत मी आपल्यासमोर सादर करते. चित्रपट ज्वेल थीफ. संगीत दिलेलं आहे SD वर्मन यांनी. फोटो में ऐसी बात में दबा के चली आई. वा. गाणं असं सुरुवात नाहीये. आधीचं म्युझिक झालं पाहिजे. ते म्युझिक हा ते सगळं झालं पाहिजे ना. तर लोक प्रेक्षक तिकीट काढून येतात, ते सगळं झालं पाहिजे. मी घेतो शब्द महत्वाचा. आज काय आहे? म्युझिकची पण गरज नाही मला. अभिवादन गीतकारांना. नाही हे कसं आहे, लोक तिकीट काढून येतात, मी घेतो म्युझिक. टेन्शन घेऊ नका, मी सगळं मॅनेज करतो. काय? मला नाही माहिती, मी हरलोय. Tong tong ting tong 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 ting tong tong tong. Tung 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 tung. Ding dong ding dong dong dong. Ding dong ding dong dong dong. Ding dong ding dong dong dong. Ding dong ding dong 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 ding dong 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 ding dong 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 dong. Din na din ta. क्या बात आहे, अतिशय उमदा परफॉर्मन्स. हा सरसिक प्रसाद. वा 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 वा, लाजवाब. सम्या, आमचा महाराष्ट्रही तूच आहेस, आमचा शाहीरही तूच, आमचा साहिरही तूच, आणि आमच्या इथे बहरलेल्या विनोदाचा मधुमासही तूच आहेस. वा 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 दादा. अफलातून. म्हणजे जेवढ्या कल्पना तुझ्या डोक्यात त्या जिभेसाठी येतात ना, तेवढे शब्दही किती लेखकांना सुचत नसतील असं मला वाटतं. म्हणजे लाजवाब.
कमाल कमाल, तुझ्या मेंदूला सलाम आहे. आणि तुम्ही दोघं फार ताकदीने त्याला साथ देता. ओंकार, चेतना, तुझा आवाज बसलाय आज, पण परफॉर्मन्स उठला एवढं वा वा वा. लाजवाब, वा. फार मजा आली, बहारदार. अजय दादा, तुम्हाला हा नवा मधुमास कसा वाटलाय? मी मगापासून विचार करतोय की तो हा अख्खा परफॉर्मन्स बघून माझा पॉपॉप दुखायला लागला. आता मी पण विचार करतो की नक्की पॉपअप म्हणजे काय. आता सध्या मी त्याला गाल असं म्हणून पुढे नेतोय. क्या बात आहे यार, आउटस्टँडिंग. म्हणजे एक गोष्ट ही खरी आहे की तुझ्या मेंदूला खरंच सलाम. बिकॉज मी आजपर्यंत कधीच फ्रेंचवरनं कुठला फ्रेंच उंट मी खरंच विचार नाही केलेला. 22 मिनिटं आणि त्यावेळेला तुझी 30% गेलेली जीभ, नंतर जेव्हा तू असं केलं तेव्हा किती मला वाटलं अजून 30% जाईल तिकडे. त्या बात आहे यार समीर, कुठून आणतोस या गोष्टी, कुठून आणतो ही कल्पकता आणि तितकंच स्वतःला झोकून देणं, इतका मोठा स्वतःचाच अपमान करून घेणं स्वतःच्या लेखणीतनं, पण त्यातनं एवढा लाफ्टर मिळवणं. आउटस्टँडिंग यार, गॉड ब्लेस. आउटस्टँडिंग. किती छान बोलत.